मागील पाठामध्ये आपण श्वसन आणि श्वसन संस्थेची माहिती घेतली. या पाठामध्ये आपण पचन आणि पचन संस्थेची माहिती घेणार आहोत. आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अन्न खावं लागतं आणि हे खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम पचन संस्था करते. अन्न पचतं म्हणजे काय होतं तर क्लिष्ट अशा घटकांचं सुलभ अशा घटकांमध्ये रूपांतर होतं, जेणेकरून ते सुलभ झालेले घटक आपल्या रक्तात शोषले जातील आणि प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पेशीला ऊर्जा देते. तर आता ही पचन संस्था, पचन संस्थेची सुरुवात ही आपल्या तोंडापासून होते. तुम्ही तुमच्या तोंडात किती दात आहेत हे मोजून बघा, त्यांचे प्रकार बघा. दात हे तोंडात आलेल्या अन्नाच्या घासाला चावून बारीक करण्याचं काम करतात. बारीक करणं म्हणजे त्याचे छोटे छोटे कणांमध्ये रूपांतर करणं. आता ह्या कणांमध्ये जेव्हा रूपांतर होत असतं दातांद्वारे चावून, त्याच वेळी तोंडात येणारी लाळ ही त्या अन्न घटकामध्ये मिसळली जाते. लाळेमध्ये टायलिन नावाचा एक घटक असतो की जो पिष्टमय पदार्थाला तोंडातच पचवण्याचं काम करतो. म्हणून आपल्याकडे एक बोलण्याचा प्रघात आहे की तुम्ही साधारण 32 वेळा चावून खा. 30 वेळा चावून खा म्हणजे खरोखर 32 वेळा मोजून नाही चावायचे, पण आपल्याला आपला घास खूप छान चावला की त्याचा छान लगदा तयार होतो. फक्त एक नलिका आहे जी तुमच्या तोंडाच्या पोकळीला जठराशी जोडते. जठर ही एक पिशवीसारखा भाग आहे. आपण म्हणतो की नाही की मला खूप भूक लागली किंवा माझं पोट खूप भरलंय, तर जेव्हा ही भावना जी होते ते खूप पोट भरल्याची भावना किंवा पोट रिकामी असल्याची भावना जी आपल्याला होते ती असते जठराशी संबंधित. जठर एक छोटस पिशवीसारखा भाग आहे. जठरामध्ये अन्न आलं की जठर स्वतः एक हायड्रोक्लोरिक आम्ल नावाचं आम्ल तयार करतं. ते अन्नात मिसळलं जातं. जठरामध्ये लिटरली आपलं अन्न जे आहे ते घुसळलं जातं आणि पातळ खिरीसारखं तिथं द्राव तयार होतो. आता जठराच्या पुढचा भाग आहे लहान आतडं. लहान आतड्याची रुंदी कमी आहे पण त्याची लांबी खूप जास्त आहे. म्हणजे त्याची लांबी साधारण 7 मीटर इतकी आहे. लहान आतड्यामध्ये जठरातील पातळ झालेलं खिरीसारखं द्रावण थेंब थेंब करत लहान आतड्यात येतं. लहान आतड्यात ते थेंब थेंब अन्नाचे जे आहेत ते पुढं पुढं सरकतात. त्याच वेळी लहान आतड्यामध्ये यकृत नावाच्या ग्रंथीकडनं पित्तरस येतो आणि स्वादुपिंड कडून स्वादुरस येतो. लहान आतड स्वतः सुद्धा आंत्ररस तयार करतो आणि या तिन्ही रसांच्या साहाय्याने अन्न पचवलं जातं. पुढं पुढं सरकत असताना हे पचलेले अन्नाचे घटक आपल्या रक्तात शोषले जातात. पण आपण जेही काही खातो ते आपल्याला 100% तर पचत नाही. मग हा जो न पचलेला भाग आहे हा पुढे ढकलला जातो आणि नंतर तो लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येतो. मोठ्या आतड्याची लांबी साधारण 1.5 मीटर. त्याची लांबी कमी आहे पण रुंदी खूप जास्त आहे. कोणाच्या तुलनेत लहान आतड्याच्या तुलनेत मोठ्या आतड्याची रुंदी जी आहे ती जास्त आहे. मोठ्या आतड्यामध्ये अन्न आलं जे पचलेलं नाही आहे आणि आता हे पुढे शरीराच्या बाहेर फेकलं जाणार आहे, पण हे अन्न अजूनही द्रव स्थितीत आहे. एवढं मोठ्या प्रमाणावर शरीरातनं पाणी बाहेर जाणं हे शरीराकरता योग्य नाही. म्हणून मग पहिल्या भागामध्ये मोठं आतडं अन्नातलं अतिरिक्त पाणी शोषून घेतं. त्याच्यामुळे एक सेमी सॉलिड असा घटक तयार होतो की ज्याला आपण विष्ठा म्हणतोय आणि ही विष्ठा तयार होते आणि ती पुढे पुढे सरकते आणि शेवटी जे अन्ननलिकेचं शेवटचं टोक आहे ज्याला आपण गुदद्वार म्हणतो त्याच्यातून ही विष्ठा न पचलेलं अन्न शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. ही क्रिया अव्याहत आपल्या शरीरात होत असते. आपल्या शरीरामध्ये अन्ननलिकेच्या सोबत कार्य करणाऱ्या 3 ग्रंथी आहेत. एक आहे लाळ ग्रंथी जी आपल्या घशाशी आणि कानशिला मागे असते. दुसरी आहे यकृत आणि तिसरी आहे स्वादुपिंड. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. आपल्या अन्ननलिकेचे वेगवेगळे भाग कोणते हे लिहा आणि त्याचं उत्तर सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या पाठात.